read the question, some programs on command line argument, then we'll see on file handling also. To write a program to accept 3 integers as command line arguments and find the minimum, maximum and average of the 3. Right? Display appropriate error message if invalid number of arguments are entered. Now the question is, what do you mean by command line arguments? Right? So arguments which are passed to your program's main from the command prompt. Command prompt, or we call it as shell prompt. Like in Unix based we call it as terminal or shell, or in Windows we will call it as command prompt. So whenever you're passing any arguments to the program's main from command prompt, then those arguments are called as command line arguments. Getting? म्हणजे कमांड प्रॉम्प्ट वरून तुम्ही प्रोग्राम रन करणार. फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रोग्रामचं नाव काय असेल ते, ठीक आहे, prog, and from there you are going to pass some values. प्रोग्रामचं नेम आहे आणि मग तिथून काही पास केलं, लाईक 30 पास केलं, ओके, एनिथिंग आय एम पासिंग, स्ट्रिंग राम पास केलं, 40.2 पास केलं. So I am passing all these values to my program's main. हा प्रोग्राम आहे तर ह्या प्रोग्रामची EXE असणार. मग ह्या प्रोग्रामचा काय कॉल होणार, मेन. तर त्या मेनला हे आर्ग्युमेंट्स गेटिंग. पण आता हे आर्ग्युमेंट्स कसे येतात ते पहिलं एक्सप्लेन करतो बघा. दिस prog, which is the name of your program, is considered as one string. 30 is also treated as one string, remember, though it is 30, but for your program it is a string. हा राम word पण काय consider होणार, string. This is also treated as string, though it is 40.2, पण तो 40.2 हे सगळे काय कन्सिडर होणार, एक स्ट्रिंग. आणि सी मध्ये स्ट्रिंग म्हटलं तर काय असणार, त्याचे बेस ॲड्रेस, कॅरेक्टर पॉइंटर. ही स्ट्रिंग आहे तर याचा एक बेस ॲड्रेस असणार. ही पण एक स्ट्रिंग आहे तर ह्या 30चा एक बेस ॲड्रेस. हे वर्ड राम आहे तर त्या पहिल्या लेटरचा बेस ॲड्रेस. 40.2 तर त्या पहिल्या याचा बेस ॲड्रेस. आता ह्या प्रत्येक स्ट्रिंगचे काय असणार आहे, बेस ॲड्रेसेस. बेस ॲड्रेस म्हणजे कॅरेक्टर पॉइंटर्स. आणि मग ते सगळे पॉइंटर्स परत एका अरे मध्ये असणार, कळताय. तो दॅट अरे विल बी कॉल्ड एज अ अरे ऑफ पॉइंटर्स. अरे मध्ये काय स्टोर्ड आहेत, या प्रत्येक स्ट्रिंगचे बेस ॲड्रेस. मग ॲड्रेसेसच्या अरेला आपण काय म्हणतो, अरे ऑफ पॉइंटर्स. आणि मग ह्या अरे ऑफ पॉइंटर्सचा पण काय असणार, बेस ॲड्रेस. तो तुमच्या मेनला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून. आतापर्यंत आपण आपल्या प्रोग्राम्सला कमांड लाईन वरून काहीच पास नाही केलं ना, म्हणून आतापर्यंत आपण मेन काय लिहिला, मेन राऊंड ब्रॅकेट लिहितो. आता आपला मेन थोडा चेंज करायचा आहे. तर आपल्या मेनला एक आर्ग्युमेंट काय येणार आहे, अ पॉइंटर टू अरे ऑफ पॉइंटर्स. म्हणजे हा डबल पॉइंटर असतो. विल इट बी अ पॉइंटर टू पॉइंटर, यस, कारण तो कोणाला पॉइंट करतोय, एका अरेला, आणि त्या अरेमध्ये पण काय, पॉइंटर्स, म्हणजे तो पॉइंटर टू पॉइंटर. क्लिअर. तर तुमच्या मेनला आता काय येणार आहे हे कळलं. एक आर्ग्युमेंट मेनला काय येणार, पॉइंटर टू पॉइंटर, डबल पॉइंटर. आणि दुसरा एक इंटीजर आर्ग्युमेंट येणार, त्याच्यात याचं काउंट असणार. तर किती आर्ग्युमेंट्स आहेत त्याचं काउंट त्या सेकंड आर्ग्युमेंट. असं किती आर्ग्युमेंट्स आता मेनला येणार आहेत, 2. एक आर्ग्युमेंट असणार ज्याच्यात तुमचे हे कमांड लाईनचे आर्ग्युमेंट्सचे काउंट आहे, आणि दुसरा कोण असणार आहे, पॉइंटर टू पॉइंटर. म्हणजे तो एक असा पॉइंटर आहे जो कोणाला पॉइंट करतोय, एका अरेला, आणि त्या अरेमध्ये पण काय, पॉइंटर्स, जे वेगळ्या वेगळ्या स्ट्रिंग्सला काय करतात, पॉइंट.
आणि या सगळ्या स्ट्रिंग्स आपण कुठून पास केल्यात? कमांडवर. दो यू हॅव पास्ड अ नंबर देन ऑल्सो इट इज ट्रीटेड ॲज स्ट्रिंग. म्हणजे याचा बेस ॲड्रेस, याचा बेस ॲड्रेस, याचा बेस ॲड्रेस, याचा, या सगळ्यांचे बेस ॲड्रेसेस कशात ठेवलं गेलं असणार? एका अरेमध्ये. आणि तो अरे ऑफ काय? पॉइंटर्स. आणि त्या अरे ऑफ पॉइंटर्सचा पण एक काय असणार? बेस ॲड्रेस. तो कोणाला येईल? मेनला. तर मेनला आता 2 आर्ग्युमेंट्स येणार आहेत. एक काय येणार आहे? एक इंटीजर आर्ग्युमेंट ज्याच्यात त्या आर्ग्युमेंट्सचा काउंट आहे, आणि दुसरा डबल पॉइंटर पण कॅरेक्टरचा. कॅरेक्टर स्टार स्टार. आणि त्या पॉइंटरमध्ये काय येणार आहे? बेस ॲड्रेस ऑफ दिस अरे. आणि हा अरे कशाचा अरे? अरे ऑफ पॉइंटर्स. आणि ह्या अरेमध्ये कोणाचे बेस ॲड्रेसेस आहेत? ईच कमांड लाईन व्हॅल्यूज. कमांड लाईनवरून आपण जितके आर्ग्युमेंट्स पास करू त्या प्रत्येक आर्ग्युमेंटला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट आहे. आणि स्ट्रिंगचे जे बेस ॲड्रेसेस आहेत त्याच्यात, ते तुमच्या प्रोग्रामचं नाव सुद्धा पहिला आर्ग्युमेंट आहे, लक्षात घ्या. युअर प्रोग्राम नेम इज ऑल्सो कमिंग एज व्हॉट? फर्स्ट आर्ग्युमेंट. गेटिंग? आय होप इट इज क्लिअर. म्हणजे जेव्हा तुम्ही मेन रिसीव्ह कराल, ठीक आहे, I'll show you the change in main. Starting. Okay. I'll just save it. Command line argument 1. Okay. Hash include stdio.h. आता मला फक्त चेंज इन मेन दाखवायचं. मेन ला 2 आर्ग्युमेंट्स येणार. एक इंटीजर आर्ग्युमेंट असणार आहे आणि दुसरा एक कॅरेक्टर पॉइंटर असणार. गेटिंग? एक असेल इंटीजर आर्ग्युमेंट. त्या आर्ग्युमेंटला नाव तुम्ही काही द्या. पॅरामीटर्स आहेत ना, पॅरामीटर्स आर लोकल व्हेरिएबल. व्हॉट नेम टू गिव्ह इट, इट्स युअर चॉईस. बट युनिव्हर्सली एक्सेप्टेड नेम, जगातल्या सगळ्या सी प्रोग्रामर्सनी एक नाव याला एक्सेप्ट केलंय. काय? आर्ग-सी. म्हणजे आर्ग्युमेंटचा काउंट आहे. तर ह्या इंटीजर पॅरामीटरमध्ये काय येणार? किती आर्ग्युमेंट्स तुम्ही कमांड लाईनवरनं पास केले त्याचं काउंट, ज्याच्यात प्रोग्रामचं नाव पण इन्क्लुसिव्ह आहे. क्लिअर? आणि सेकंड असणार आहे एक डबल स्टार, म्हणजे डबल पॉइंटर. कॅर स्टार स्टार आर्ग व्ही. गेटिंग? आर्ग व्ही का? कारण आर्ग्युमेंट व्हॅल्यूज म्हणून, किंवा आर्ग्युमेंट्सचा वेक्टर. वेक्टर म्हणजे अरे, तुम्हाला माहिती आहे अरे. आणि जेव्हा अरे पास होतो तेव्हा पूर्ण अरेची कॉपी येते का त्याचा फक्त बेस ॲड्रेस? मग ऍक्च्युली ह्याच्यात कोणाचा बेस ॲड्रेस येणार आहे? म्हणजे मला सांगा, इथनं एक स्क्वेअर स्टार काढला आणि एक स्क्वेअर लिहिलं तरी चालेल ना? यु नो इट नाउ. सी मध्ये जेव्हा फंक्शनला आपण अरे पास करतो तर खरं म्हणजे अरेचा फक्त बेस ॲड्रेस आलेला, पण तरी स्टाईल म्हणून आपण स्क्वेअर लिहितो. Square makes it readable. It confirms that the base address of what has come, array. Ultimately तो एक पॉइंटरच आहे. तर हा स्क्वेअर ड्रॉप केला आणि एक स्टार टाकला तरी काय? अल्टिमेटली तेच. पण मला सांगा, याच्यात येणार काय ह्या आर्ग व्ही मध्ये? बेस ॲड्रेस ह्या आर्ग व्ही मध्ये काय येणार आहे? बेस ॲड्रेस ऑफ अरे ऑफ पॉइंटर्स. एक पॉइंटर्सच्या अरेचा बेस ॲड्रेस कशात येणार? त्या आर्ग व्ही मध्ये. आणि त्या अरेमध्ये परत कोणाचे बेस ॲड्रेसेस आहेत? तुमच्या वेगळ्या वेगळ्या स्ट्रिंग्स ज्या तुम्ही कुठून पास केल्यात? कमांड लाईनवर, ज्याच्यात प्रोग्रामचं नाव पण आहे. प्रोग्राम नेम इज ऑल्सो इन्क्लुसिव्ह. तर ते जे काही स्ट्रिंग्स कमांड लाईनवरनं दिल्यात आपण, त्या प्रत्येक स्ट्रिंगचा बेस ॲड्रेस कशामध्ये? या अरे ऑफ पॉइंटर. आणि या अरे ऑफ पॉइंटरचा बेस ॲड्रेस या आर्ग व्ही मध्ये.
And I hope you know that in C you can treat pointer like array and array like pointer. मग जर ह्या पॉइंटरला अरे म्हणून ट्रीट केलं आर व्ही ऑफ 1, तर मला सांगा हा आर व्ही जिथे पॉइंट कर तिथे 1th प्लेसला येईल का? आणि 1 प्लेसला परत काय असणार आहे? ऍड्रेस कोणाचा? एका स्ट्रिंगचा. कळतंय? क्लिअर? आणि ह्या आर्क सी मध्ये काय येणार आहे? नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. क्लिअर? ओके. आता इथे ऍक्च्युली मेनला तिसरा आर्ग्युमेंट पण पास करायची प्रोव्हिजन आहे. म्हणजे नॉर्मली मेनला आपण आतापर्यंत ब्लँक सोडलेला आहे. का? कारण आतापर्यंत आपण मेनला काय पास नव्हते केले कमांड लाईनमध्ये. आता आज आपण पास करतोय. आणि तिसरा एक प्रोव्हिजन पण असतं, दॅट इज कॅर स्टार स्टार END. तो पण काय असणार आहे? पॉइंटर टू अरे ऑफ पॉइंटर्स, म्हणजे पॉइंटर टू पॉइंटर्स. पण मग म्हणाला ह्याच्यात काय येतं? तर ह्याच्यात सगळे एन्व्हायरमेंट व्हेरिएबल येतात. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स म्हणजे जे OSचे व्हेरिएबल्स. OS सुद्धा आपल्या स्वतःच्या पर्पजसाठी काय बनवतो? काही व्हेरिएबल्स लाईक पाथ असतं. क्लिअर? जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलंय ना की आपल्याला त्याचे पाथ सेट करायला लागतात. मग ते तुम्ही सिस्टम एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये बघू शकता. त्या लिस्टमध्ये जेवढे पाथ सेट आहेत ना ते सगळे ह्याच्यात येतात. हे सगळं व्हाईल लूपनी तुम्ही काय करू शकता, फेच. तर ते तुमचं चॉईस आहे. पण आत्ता तरी आपल्याला एन्व्हायरमेंट व्हेरिएबल नको आहेत. आता आपल्याला फक्त कमांड लाईन आर्ग्युमेंट्सच्या व्हॅल्यू पाहिजे. कळतंय? इथपर्यंत मला वाटतं कळलं. आता आपला प्रोग्राम कशासाठी आहे? टू एक्सेप्ट 3 इंटीजर्स ॲज कमांड लाईन आर्ग्युमेंट अँड फाइंड द मॅक्झिमम, मिनिमम अँड ॲव्हरेज. पण प्रश्न असा आहे की कमांड लाईन वरून जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट्स द्याल, या प्रोग्रामचं नाव काय? CLA1.C. त्याची CLA1.exe तयार होणार, बरोबर की नाही? मग कमांड लाईन वरून CLA1.exe, मग मी 56 दिलं, 78 दिलं, 23 दिलं, एंटर मारलं, तर मला सांगा हा CLA1 प्रोग्रामचं नाव आहे, ती एक स्ट्रिंग आहे. 56 एक स्ट्रिंग आहे. भले आपल्याला तो नंबर दिसतोय पण तो येणार आहे ॲज अ स्ट्रिंग. हे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणार, लक्षात घ्या. कळतंय? मग 56 एक स्ट्रिंग आहे, 70 एक स्ट्रिंग आहे, 23 एक स्ट्रिंग आहे. आणि ह्या सगळ्या स्ट्रिंगचे बेस ऍड्रेसेस कशात येणार? ह्या आर्क व्ही मध्ये. याचा बेस ऍड्रेस, याचा बेस ऍड्रेस, याचा बेस ऍड्रेस, याचा, या सगळ्यांचे बेस ऍड्रेसेस कशात स्टोअर होणार आहे? याचा बेस ऍड्रेस, याचा बेस ऍड्रेस, याचा बेस ऍड्रेस हा एका अरे मध्ये स्टोअर होईल का? आणि त्या अरेचा बेस ऍड्रेस कशात येणार? त्या आर्क व्ही मध्ये. आणि किती येते? 1 2 3 4, काउंट 4 आहे. त्या आर्क सी मध्ये काय येणार? 4. ठीक आहे? त्याच्यावरून आपल्याला कळतं की किती आर्ग्युमेंट्स पास केले. इज इट राईट? क्लिअर? पहिला आपण ते 3 व्हॅल्यूज नंतर आपल्याला स्टोअर करायचे आहेत ना, मग त्यासाठी A लागेल, B लागेल, C लागेल. मग त्या तिघांचं काय फाइंड करायचं आहे? मॅक्झिमम, मिनिमम आणि ॲव्हरेज. एक मॅक्स असेल, एक मिन असेल आणि फ्लोट एक ॲव्हरेज असेल. हे क्लिअर आहे? राईट? आता त्यांनी सांगितलंय एरर मेसेजेस पण द्या जर तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स दिलेले नाही. मग इथे आपण चेक करायचं की आर्क काउंट किती आहे? 3. इफ आर्क काउंट इज 3, printf आर्क काउंट 3 नाही, आर्क काउंट नॉट इक्वल टू 4. सॉरी, 4 ना. आर्ग्युमेंट काउंट एक्झॅक्टली किती पाहिजे? 4. तर 4 नसेल तर तुम्ही इथे एरर मेसेज देऊन टाका, इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, आणि इथून रिटर्न 0 करून टाका. पुढे प्रोग्राम कंटिन्यू करायची गरज नाही. इज देयर एनी नीड टू कंटिन्यू अहेड? नो. वाय? बिकॉज जितके आर्ग्युमेंट्स पाहिजेत तेवढे नाही आहेत. आपल्याला एक्झॅक्टली किती आर्ग्युमेंट्स पाहिजेत? 4. मग 4च्या जास्त आहेत, 4च्या कमी आहेत, काय जनरेट करा.
एरर. पण जर ते एक्झॅक्टली 4 आहेत तर ते पुढचे 3 आर्ग्युमेंट जे आहेत त्याच्यात मॅक्स काढायचं. पण ते स्ट्रिंग्स आहेत. कॅन यू कम्पेअर स्ट्रिंग्स डिरेक्टली बाय ग्रेटर दॅन साईन, लेस दॅन साईन? नॉट अलाउड. स्ट्रिंग्स आहेत ना, त्यांचे बेस ऍड्रेस म्हणजे पॉइंटर. मग ते ऍड्रेसेस असे कम्पेअर नाही करतात. आपल्याला त्यांना स्ट्रिंग टू इंटीजर आणायला लागेल. कळतंय का मी काय सांगतोय? हे आहेत स्ट्रिंग असे डबल कोट 56, डबल कोट 783. आपल्याला ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायला लागेल? इंटीजर. These are strings and you have to convert it to integer. Now how to convert a string to integer? So C has provided one library function called a to I. a to I म्हणजे ASCII to integer. ज्याला पास करायची स्ट्रिंग, पण त्या स्ट्रिंगला ते कशात कन्वर्ट करून देईल? इंटीजर. स्ट्रिंग, पण त्या स्ट्रिंगच्या आत काय असणार आहे? नंबर्स. पण स्ट्रिंग बघा इथे डबल कोट 456 अशी स्ट्रिंग पास केली तर ए टू आय त्याचं काय रिटर्न करेल? 456च रिटर्न करणार, पण इंटीजर. आता हे स्ट्रिंग आहे, येणार काय? इंटीजर. एग्रीड? क्लिअर? तर ए टू आय नावाचा एक काय आहे? एक लायब्ररी फंक्शन. हेडर फाईल बघूया आपण त्याची. The header file, I guess it is stdio only. Let's see. It is in stdio only. Let's see. I don't think so. We need this. A to I. I think it is in stdlib or string.h. A equal to A to I and convert argv of 1. Why 1? कारण argv of 0 वर कोणाचं नाव आहे? प्रोग्रामचं नाव आहे. तुमच्या प्रोग्रामचं नाव पहिला आर्ग्युमेंट आहे ना, argv of 0. मग प्रोग्रामचं नाव नको आहे आपल्याला, प्रोग्रामच्या नावानंतरच्या 3 व्हॅल्यूज पाहिजे. मग argv of 1 एक काय असणार आहे? स्ट्रिंग ना, तो अरे ऑफ पॉइंटर्स आहे ना. मग अरे ऑफ पॉइंटर्स आहे म्हणजे argv of 1 वर काय? एका स्ट्रिंगचा बेस ऍड्रेस. आणि एनिवे आपल्याला स्ट्रिंगचं काय पास करायचं आहे? बेस ऍड्रेसेस. ते एक. मग बी इक्वल टू ए टू आय ऑफ argv of 2 and C equal to A to I of argv of 3. ठीक आहे? इज इट राईट गाईज? आता ज्या 3 व्हॅल्यू कमांड लाईन वरून येतील त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलंय? इंटीजर. त्या स्ट्रिंग्स पण इंटीजरच आहेत, पण ते इंटीजर स्ट्रिंग मध्ये डबल कोट मध्ये 56 आहे, डबल कोट मध्ये 300 आहे. नंबरच आहे पण तो स्ट्रिंग फॉर्म. मॅक्स काढा. कॅन वी फाइंड मॅक्स ऑफ 3 नंबर्स युझिंग टर्नरी ऑपरेटर? आपण कधीतरी टर्नरी ऑपरेटर बघितलंय, लॉंग बॅक अगो है ना, कधीतरी, जो आता आम्हाला बिलकुल आठवत नाही. क्लिअर? शक्यच नाही. क्वेश्चन मार्क कोलन, त्याला टर्नरी ऑपरेटर म्हणतात. क्वेश्चन मार्क कोलन. तर पहिलं ही कंडिशन, ठीक आहे, ए ग्रेटर दॅन बी कंडिशन. ट्रू तर परत एक वेगळा टर्नरी एक्सप्रेशन, फॉल्स दुसरा टर्नरी एक्सप्रेशन. आता पहिल्या टर्नरी एक्सप्रेशन मध्ये चेक करा ए ग्रेटर दॅन सी आहे का? यस तर ए मॅक्स, अदरवाइज सी मॅक्स. आणि एल्स मध्ये काय चेक करा? बी ग्रेटर दॅन सी. ट्रू तर बी मॅक्स, अदरवाइज सी मॅक्स. राईट? तर टर्नरी ऑपरेटर कसं ऑपरेट होतं कळलं?
शॉर्ट सर्किट इव्हॅल्युएशन आहे टर्नरी मध्ये पण. पहिलं काय असतं टर्नरी मध्ये? कंडिशन ट्रू एक्सप्रेशन 1 क्लियर आणि कोलन एक्सप्रेशन 2. इज इट अ शॉर्ट फॉर्म ऑफ इफ एल्स? So this is the condition. If true expression 1, if false expression 2. तर बघा ही कंडिशन ट्रू तर एक्सप्रेशन 1, नाही तर एक्सप्रेशन 2. पण एक्सप्रेशन 1 स्वतः परत एक कोण आहे? एक्सप्रेशन 1च स्वतः परत एक कोण आहे? टर्नरी. मग त्याच्यात परत ही कंडिशन, ही एक्सप्रेशन 1, ही एक्सप्रेशन 2. तसंच ही कंडिशन, ही एक्सप्रेशन 1 आहे आणि ही एक्सप्रेशन 2. म्हणजे एक्सप्रेशन 1च स्वतः परत कोण असू शकतो? टर्नरी एक्सप्रेशन. गेटिंग? तसंच मिनिमम काढा. मिनिमम किती? ए लेस देन बी. ट्रू तर ए लेस देन सी चेक करा. ट्रू तर ए मिनिमम अदरवाइज सी. आणि इकडे बी लेस देन सी. ट्रू तर बी मिनिमम अदरवाइज सी. ॲव्हरेज काय असणार आहे? A plus B plus C divided by 3.C. आणि मग या तिन्ही व्हॅल्यूज प्रिंट करा मॉनिटरवर. मिन इक्वल टू मॅक्स इक्वल टू ॲव्हरेज इक्वल टू मिन कॉमा मॅक्स कॉमा ॲव्हरेज. ठीक आहे? इथपर्यंत कळतंय? आता कमांड लाईन आर्ग्युमेंटच्या ज्या व्हॅल्यूज पास करायच्या त्या ट्रेडिशनली कशा पास करतात ते पण दाखवतो आणि आपण ह्या एडिटर मधून पण कसं पास करू शकतो दोन्ही दाखवतो. आता फक्त काय करा, प्रोग्राम कंपाईल करून ठेवा म्हणजे EXE तयार होईल त्याची. गेटिंग? इथे आर्गव्ही लिहायचंय, मी चुकून सी. आर्गव्ही पाहिजे ना, चुकून सी. ठीक आहे? कंपाईल झालेलं आहे. CLA1.exe तयार झालं. राईट? हा ITPC प्रोग्राम 1 हा आपला फोल्डर आहे का नाही? सी ड्राईव्हवर ITPC प्रोग्राम 1 हा फोल्डर आहे. या फोल्डरमध्येच येतो आणि इथे CMD टाईप करतो. कळतंय? म्हणजे कमांड प्रॉम्प्ट तिथेच ओपन होईल. राईट? ज्यांना युनिक्सची सवय आहे ते पण असेच करतात. फोल्डर आणि त्या फोल्डरमध्ये जाऊन तिथेच ओपन टर्मिनल करतात. टर्मिनल त्याच फोल्डरमध्ये ओपन होईल. CMD एंटर मारलं, क्लिअर? तर तो कमांड प्रॉम्प्ट कुठे ओपन झालाय? त्याच फोल्डरमध्ये. आता मी लिहिणार CLA1 हे माझ्या प्रोग्रामचं नाव आहे. मग मी व्हॅल्यूज देणार 56, 34, 89. एंटर. जसं एंटर मारलं तर ह्या 4 व्हॅल्यूज या CLA1च्या मेनला जाणार. कळतंय? पहिलं सांगा हे 4ही व्हॅल्यूज कशामध्ये कन्वर्ट होणार? स्ट्रिंग्स. मग प्रत्येक स्ट्रिंगचा काय असणार आहे? बेस ॲड्रेस. हे सगळे बेस ॲड्रेस कशात आहेत? एका अरे मध्ये, अरे ऑफ पॉइंटर. आणि त्या अरे ऑफ पॉइंटरचा बेस ॲड्रेस कोणाला येणार? मेनला. कोणाच्या मेनला? CLA1 या प्रोग्रामच्या मेन. आणि किती आर्ग्युमेंट आहेत हे? 4. तर argc मध्ये 4. It will take time. Can you see? min आलं, मॅक्स आलं आणि ॲव्हरेज. या व्हॅल्यूज इथून चेंज करून बघा. इथे मी काही दुसरे 200, 300, 400 एंटर. मिन येत आहे का 200, मॅक्स येत आहे 400, ॲव्हरेज येत आहे 300. मिनिंग कळत आहे ना? क्लिअर? पण इथे जर मी एखादी व्हॅल्यू जास्त पास केली तरी येत आहे इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट. कमी व्हॅल्यू पास केली तरी येत आहे इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट. ठीक आहे, पण इथे आपण काय केलंय, हे कमांड लाईन व्हॅल्यूज प्रॉपर टर्मिनल वरना पास. हे जे ऍक्च्युअल ट्रेडिशनल मेथड आहे की when you are passing arguments to your program main from command prompt, so they are called as command line argument. पण हे जे एडिटर्स आहेत ना, म्हणजे हे IDEs जे आपल्याला दिलेत, डेव C++ किंवा इक्लिप्स वापरता
तर या आयडी मधून सुद्धा काय द्यायची प्रोव्हिजन आहे कमांड लाईन अरे बघा इथे एक्झिक्यूट करताना तर इथे एक पॅरामीटर्स ऑप्शन दिसतं डेव C++ मध्ये क्लिअर तुम्ही तिथूनच आर्ग्युमेंट देऊ शकता फक्त प्रोग्रामचं नाव नाही द्यायचं आता इथे फक्त व्हॅल्यूज पास जसं 582 पास केलं ओके ठीक आहे आणि मग आता तुम्ही कंपाईल अँड रन करा ठीक आहे येत आहे स्लो होत आहे येत आहे का बघा मिनिमम 2 मॅक्झिमम 8 ॲव्हरेज 5 पण आता मी कमांड लाईन्स कुठून पास केल्या कमांड प्रॉम्प्ट वर गेलो का इथूनच इथे पॅरामीटर्स आहे तिथेच त्या 3 व्हॅल्यू देऊन टाकल्या बघा इथेच मी लिहिला असेल 56 89 230 ओके आणि मग परत रन करतो येत आहे त्या व्हॅल्यूज हो की नाही कळत आहे ना फक्त एवढंच आहे की एडिटर मधून जेव्हा पॅरामीटर देतात त्यावेळेला काय करायचं नाही प्रोग्रामचं नाव नाही लिहायचं फक्त व्हॅल्यूज पास and can we give command line arguments from prompt also prompt वरून पण देऊ शकतो ठीक आहे थोडक्यात कळलंय का सगळ्यांना शुअर बर मग अजून एक कमांड लाईनचा आहे तो बघा बरं राईट अ प्रोग्राम विच एक्सेप्ट अ स्ट्रिंग and 2 characters as command line argument and replace all occurrences of the first character by the second. But command line. हाँ command line ने argument द्यायला काही प्रॉब्लेम होतोय का if you are facing any problem for giving command line arguments ask me सांगतो झालाय तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वरनं पण रन करू शकता मी जसं आता दाखवलं CMD करून तिथे गेलो दुसरा पर्याय आपल्या डेव C++ मध्येच एक पॅरामीटर्स म्हणून ऑप्शन आहे तिथेच व्हॅल्यू आहे फक्त तिथे देताना काय लिहायचं नाही प्रोग्रामचं नाव नाही लिहायचं बर इथे काय करायचंय कळलं या प्रोग्राम मध्ये कळतंय कमांड लाईन आर्ग्युमेंट मग तुमचा प्रोग्रामचं नाव असणार राईट त्याच्यानंतर विच एक्सेप्ट्स स्ट्रिंग अँड 2 कॅरेक्टर्स एक स्ट्रिंग द्यायची आहे पहिली काही स्ट्रिंग द्या लाईक मी सपोज इथे दिलं हॅलो वर्ल्ड पण ती एकच स्ट्रिंग ट्रीट होणार हॅलो वर्ल्ड त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय अँड 2 कॅरेक्टर्स एज कमांड लाईन मग 2 कॅरेक्टर्स मध्ये मी ओ दिला आणि दुसरा मी सपोज टी दिला ठीक आहे तर त्यांनी करायचं काय की या पहिल्या स्ट्रिंग मध्ये जिथे जिथे ओ सापडत आहे तिथे टी रिप्लेस आणि मग ती मॉडिफाईड स्ट्रिंग डिस्प्ले करायची HELLT WTRLD असा तो एकच स्ट्रिंग पण जिथे जिथे ओ आहे तिथे काय रिप्लेस करायचं टी जमेल का फार सोपं आहे डू इट फक्त काय करायचं पण इथे जरी आपल्याला हा एक कॅरेक्टर दिसतोय तरी ती ऍक्च्युली एक जरी तो एक सिंगल कॅरेक्टर दिसतोय तरी ती आत येताना काय येणार आहे स्ट्रिंग ही पण एक काय येणार आहे स्ट्रिंग आणि बेस्ट काय करा ही जी पहिली स्ट्रिंग आहे ना ती तुमच्या एका अरे मध्ये कॉपी करून घ्या म्हणजे त्याच्यावर तुम्ही प्रोसेसिंग करा ही पूर्ण स्ट्रिंग आपल्या एका अरे मध्ये काय करून घ्यायचं कॉपी आणि मग या स्ट्रिंग मधला जो पहिला लेटर आहे ही ऍक्च्युली स्ट्रिंग आहे त्यातला 0th लेटर जो आहे
तो एक्स मध्ये घ्या आणि या स्ट्रिंगचा 0th लेटर वाय मध्ये घ्या आणि मग या स्ट्रिंग मध्ये एक्स शोधा आणि जिथे जिथे एक्स आहे तिथे काय टाका वाय आणि मग ती मॉडिफाईड स्ट्रिंग प्रिंट करा. जमेल का? बघा बरं, क्विकली ट्राय करा. ओके, command line argument 2. Right? We will include one file stdio.h, then we will include one file stdlib, and then we will include one file string as well because we want to copy that string integer name. ठीक आहे, काय काय क्रिएट करायचं बघा. पहिला आपला एक मेन स्ट्रिंग असेल, ती एक मोठी स्ट्रिंग. ओके, मग तो पहिला कॅरेक्टर एक्स असणार आणि दुसरा कॅरेक्टर वाय असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर एक काउंटर लागेल आय. एक काउंटर लागणारच ना, स्ट्रिंग आहे ना. स्ट्रिंगला जेव्हा ट्रॅव्हर्स कराल एक एक करून तर कोण लागणारच, आय काउंटर. ठीक आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण हे मेनचे आर्ग्युमेंट बदलले नाही. इंटीजर आर्ग सी कॅर स्टार स्टार आर्ग व्ही. आर्ग सी आणि आर्ग व्ही हे फक्त युनिव्हर्सली सगळ्या सी प्रोग्रामर्सनी एक कॉमनली एक्सेप्ट केलेलं नाव आहे. याला एक्स लिहा आणि याला वाय लिहा, काही फरक नाही पडत. पॅरामीटर्स आहेत ना, ऍज दे पॅरामीटर, ते डमी व्हेरिएबल आहे, त्याला काही नाव लिहा. क्लिअर? हा, तू काय म्हणतोय? काही नाव, ते पॅरामीटर्स आहेत. यू कॅन गिव्ह एनी नेम, बट हिअर दे हॅव एक्सेप्टेड अ मिनिंगफुल नेम दॅट इज आर्ग सी, कारण ते इंडिकेट करताय आर्ग्युमेंट काउंट आणि आर्ग्युमेंट व्हॅल्यूज म्हणा किंवा वेक्टर, कारण तो अरेच आहे ना, अरे ऑफ पॉइंटर्स. बर, हे झालं. पहिले इथे कन्फर्म करा की तुमचा आर्ग काउंट बरोबर आहे का. आता आर्ग्युमेंट काउंट किती असणार आहे? एक पहिली स्ट्रिंग, मग ते दुसरे दोन कॅरेक्टर, म्हणजे ते टोटल 3 आणि प्रोग्रामचं नाव 4, म्हणजे सेम आहे. जर आर्ग काउंट काय नसेल तर इथे एक एरर मेसेज देऊन द्या, इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, आणि इथेच मी रिटर्न 0 करतो. आता तसं ऍक्च्युली इथे ए टू आय वगैरेची गरज नाहीये, कारण आपल्याला काही इंटीजर कन्व्हर्जन नाही. ठीक आहे, पण सगळ्यात पहिलं काय करा, आर्ग ऑफ 1 वर जी मेन स्ट्रिंग आलेली आहे ती ह्या एसटीआर मध्ये काय करा, कॉपी करून द्या. म्हणजे काय करणार बघा, स्ट्रिंग कॉपी. ओके, एसटीआर आर्ग ऑफ 1, म्हणजे कोणती स्ट्रिंग कशामध्ये कॉपी करून घेतली, कमांड लाईन वरून जी फर्स्ट स्ट्रिंग आली, कारण 0th प्लेसला प्रोग्रामचं नाव आहे. 0th प्लेसला हे CLA2.exe प्रोग्रामचं नावच 0th प्लेसला. मग 1th प्लेसला कोण असणार, ती स्ट्रिंग. 2th प्लेसला तो पहिला कॅरेक्टर आणि 3rd प्लेसला सेकंड कॅरेक्टर. पहिलं हे क्लिअर आहे. तर आर्ग ऑफ 1 वर जी मेन स्ट्रिंग आहे ती एसटीआर मध्ये कॉपी केली. एक्स मध्ये बघा काय करा, आर्ग ऑफ 2 ऑफ 0. कळत आहे? आर्ग ऑफ 2 काय आहे, आर्ग ऑफ 2 ती जी सेकंड स्ट्रिंग आहे त्याचा बेस ऍड्रेस आणि त्या स्ट्रिंग मधला पहिला कॅरेक्टर. भले आपण देताना तिकडनं काय दिलेलं आहे, एकच कॅरेक्टर दिलाय, पण तो आत येताना ऍज अ स्ट्रिंग येणार आहे ना, बरोबर की नाही. ओके, आणि याचं बेस ऍड्रेस कशात आहे, आर्ग ऑफ 2 मध्ये.
मिळाला बेस ऍड्रेस. मग त्यातला आपल्याला पहिला लेटर पाहिजे, मग काय लिहिणार? 0. ठीक आहे. Hope it is clear. Same way in y, can I write argv of 2 of, sorry, argv of 3 of 0. बरोबर का रे? argv of 3 of 0. आता आपला फॉर लूप सुरू होईल, जो स्ट्रिंगला मॉडिफाय करणं. ट्रॅव्हर्स करूया. i equal to 0. Can we write I less than string length of str असं लिहिलं तरी चालेल, किंवा दुसरा ऑप्शन म्हणजे कधीपर्यंत तो फॉर लूप चालेल? जेवढं स्ट्रिंगचं लेंथ आहे. आता स्ट्रिंग लेंथ नावाचा फंक्शन आहेच ना, तो त्या स्ट्रिंगचं काय आणून दे, लेंथ, मग तेवढा टाइमच फॉर लूप चालवा. किंवा दुसरा पर्याय काय? क्लिअर. स्ट्रिंग्स कसे इंडिकेट होतात की ते कम्प्लीट झालंय, तर तुम्ही असं लिहू शकता का, i equal to 0, then str of I not equal to \0 असं लिहू शकतो. म्हणजे जोपर्यंत त्या स्ट्रिंग मध्ये आपल्याला काय सापडत नाही, नल, तोपर्यंत लूप चालू. तो वन अँड द सेम थिंग. तो एनिवे आपण स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन स्ट्रिंग कॉपी यूज केलेलाच आहे, तर स्ट्रिंग लेंथ का नाही वापरायचा ना? तर काय लिहू? I लेस देन स्ट्रिंग लेंथ ऑफ str आणि I प्लस प्लस. हे क्लिअर? आता काय चेक करायचं सांगा. इफ str of I double equal to x, then str of I equal to y. Be careful in two equal and single equal. कळतं? इथे आपण कंपैरिजन इक्वल करतोय, कंपैरिजन कर रहे हैं तो दो इक्वल है, जब हम स्टोर कर रहे हैं तो सिंगल इक्वल. झालं, स्ट्रिंग मॉडिफाय झालेली आहे. फक्त आता प्रिंट करून टाका मॉडिफाईड स्ट्रिंग. %s इथे str प्रिंट करून टाका आणि रिटर्न 0. सीची ती एकच खासियत आहे की स्ट्रिंग्सला प्रिंट करायला फॉर लूप लिहायची गरज नाही पडत. भले स्ट्रिंग पण एक काय आहे, कॅरेक्टर अरे, पण बाकीचे अरेज एका अटेम्प्ट मध्ये प्रिंट होतात का? इंटीजर अरे, फ्लोट अरे, डबल अरे, नो. ते अरेज प्रिंट करायला फॉर लूप लिहावं लागतं एक एक करून. पण स्ट्रिंग्सचा म्हणजे कॅरेक्टर्सचा जो अरे आहे तो वन अटेम्प्ट मध्ये, कारण सीनी त्याच्यासाठी एक कन्व्हर्जन सिम्बल दिला. काय नावाचा कन्व्हर्जन सिम्बल दिलाय? %s. डन. आता आपण इथूनच रन केलं तरी काय हरकत नाही आहे ना. तर पॅरामीटर्स मधून मी पॅरामीटर्स देतो. सपोज पहिली स्ट्रिंग देतो हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. मग लेटर टू सर्च ओ देतो अँड रिप्लेस करायला मी कॅरेट देतो, कॅरेट साइन. ठीक आहे. and now we will compile and run it. इथे तुम्हाला मॉडिफाईड स्ट्रिंग, आपण या व्हॅल्यूज कीबोर्डवरनं नाही देतोय, म्हणजे इंटरॅक्टिव्हली एक्सेप्ट नाही करत आहे, कमांड लाईन नाही देतोय. क्लिअर? बघा आली मॉडिफाईड स्ट्रिंग हॅलो वर्ल्ड मध्ये, जिथे जिथे ओ आहे. क्लिअर? काय रिप्लेस झाला? कॅरेट रिप्लेस झाला. जिथे ओ आहे तिथे कॅरेट, जिथे ओ आहे तिथे कॅरेट. पक्का पटतंय का? यस. काही दुसरी स्ट्रिंग देऊ शकता. नाही, आता ही आउटपुट त्याची स्ट्रिंग वेगवेगळी. एखादी अशी स्ट्रिंग सांगा ज्याच्यात एकच लेटर बऱ्याच वेळा येतो, असा एक मोठा वर्ड, तोच लेटर बऱ्याच वेळा अपीअर होतो. डेव्हलपर, DEVELOPER, ई. क्लिअर? आणि तिथे रिप्लेस करून टाकतो, काही देऊ शकता. काय? एक.
येत आहे? जिथे तिथे ई आहे तिथे ए रिप्लेस झाला, राईट? ओके. तर कमांड लाईन आर्ग्युमेंट्सचा कन्सेप्ट कळलेला आहे. नंबर रिप्लेस होईल, पण ते पण एक कॅरेक्टर ट्रीट होईल ना. आपण ए घेतलाय ना, तिथे मी 9 दिला. जिथे तिथे काय आहे ई तिथे 9 रिप्लेस. 9 पण एक काय ट्रीट होणार, कॅरेक्टरच. ठीक आहे, यू गॉट इट, राईट गाईज? असे कमांड लाईनचे बरेच एक्झाम्पल्स आहेत. हा पण एक आहे, खूप एक्झाम्पल आहेत. एक कमांड लाईन विथ फाईल पण घेऊया, ठीक आहे? हा बघा, कमांड लाईन आणि फाईल हँडलिंग दोन्ही घेऊया. बघा, राईट अ प्रोग्राम टू एक्सेप्ट 2 फाईल नेम्स ॲज कमांड लाईन आर्ग्युमेंट. फाईलची नावं कुठून पास करायची आहेत? कमांड. Copy the content of first file to the second such that case of all alphabets is reversed. कहता है म्हणजे अपर केस लोअर केस हो जाएगा एंड लोअर केस अपर केस. जमेल का? अपर केसला लोअर केसने रिप्लेस करायचं आणि लोअर केसला अपर केस, आणि जे बाकीचे आहेत ते त्यांना तशा तसंच त्या फाईलमध्ये उचलून टाकायचं. फक्त एवढंच आहे की ते दोन जे फाईल नेम्स आहेत ते कुठून पास करायचे? कमांड लाईन. यू हॅव टू पास इट फ्रॉम कमांड लाईन. म्हणजे कळलं ना की सपोज या प्रोग्रामचं नाव आहे CLA3, ठीक आहे? मग इथून एक फाईल पास केली a.txt आणि दुसरी फाईल b.txt. मग a.txt चे सगळे कॅरेक्टर्स b.txt मध्ये कॉपी होतील, पण कॉपी होताना लोअर विल बिकम अपर, अपर विल बिकम लोअर. क्लिअर? आता हे कमांड प्रॉम्प्ट वरनं पण रन करू शकता किंवा डेव C++ मधून पॅरामीटरला फक्त हे दोन फाईलची नावं पास. ठीक आहे, चला क्विकली इम्प्लिमेंट करा हा CLA3. ओके, hash include stdio.h इंटीजर मेन आणि मेनला एक आर्क सी आणि कॅर स्टार स्टार आर्क बी. लक्षात घ्या, तो डबल पॉइंटर जरी असला तरी त्याला अरे ट्रीट करू शकतो ना, कारण पॉइंटर मध्ये काय असतो? बेस ऍड्रेस. पॉइंटर मध्ये ऑफसेट ऍड करू शकता ना तुम्ही. इन पॉइंटर कॅन बी ऍड द ऑफसेट अँड गेट द व्हॅल्यू ऍट दॅट ऑफसेट. पॉइंटर पी आहे तर पी ऑफ आय लिहू शकतो ना आपण असं, पी ऑफ आय. का? कारण इंटरनली ते काय आहे? स्टार पी प्लस आय. बरं की नाही? पी पॉइंटर आहे, त्या पॉइंटर मध्ये आय ऑफसेट ऍड होईल आणि व्हॅल्यू ऍट दॅट प्लेस. वन अँड द सेम थिंग. ठीक आहे? बर, आर्क काउंट आणि कॅर स्टार स्टार आर्क व्ही ते आलं, राईट? दोन फाईल पॉइंटर्स लागणार. वी विल नीड 2 फाईल पॉइंटर्स. फाईल स्टार fp1 स्टार fp2 है ना. पहिली फाईल सोर्स फाईल रीड मोड मध्ये, दुसरी फाईल राईट मोड मध्ये. मग एक एक कॅरेक्टर रीड कराल तर त्याला एक CH ची पण गरज पडेल. बरोबर आहे का रे? प्रोग्राम एकदम फुलप्रूफ लिहायचा आहे, तसा छोटासाच प्रोग्राम
इकडनं एक एक कॅरेक्टर रीड करायचे आणि त्याच्यात टाकायचं, फक्त टाकताना केस चेंज करायचं. तर असं कॉपिंग कंटेंट फ्रॉम वन फाईल टू अनदर असं आपण केलंय मागे फाईल हँडलिंग मध्ये. तोच आहे, फक्त थोडंसं इलॅबरेटेड आहे आणि ह्याला फुल प्रूफ करायचं, कमांड लाईन वरून जाणार. मग सगळ्यात पहिलं चेक करा की तुमचा आर्ग्युमेंट काउंट एक्झॅक्टली 3 आहे का, सॉरी म्हणजे 3 नाही आहे का. नसेल तर इथे एरर मेसेज देऊन टाका, काय इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स रिटर्न 0. रिटर्न 0 म्हणजे मेनच थांबून जाईल. नो अहेड, इट विल नॉट गो अहेड टू डू एनी अदर वर्क. बट इफ द आर्ग काउंट इज exactly 3, so you open the first file in read mode, fp1 f open, and where is the name of that file? कमांड लाईन आर्ग्युमेंटने आलाय ना, म्हणजे ते argv of 1 वर आहे, कारण argv of 0 वर कोण आहे, तुमच्या प्रोग्रामचं नाव. argv of 1 वर फर्स्ट फाईल, argv of 2 वर सेकंड फाईल, दोन्ही स्ट्रिंग्स आहे. याला रीड मोड. आता असंही होऊ शकतं की ती जी फाईल तुम्ही दिली आहे रीडिंगला त्या नावाची फाईल एक्झिस्ट नाही करत, मग fp नल येईल. मग इथे fp1 डबल इक्वल टू नल, अगेन गिव्ह व्हॉट, एरर मेसेज printf failed to open file %s, आणि इथे argv of 1 प्रिंट करूया. पटतंय का रे? म्हणजे आपण कन्फर्म केलंय की ती जी फाईल आपण नेम पास केलाय ज्याचं कंटेंट दुसऱ्या फाईलमध्ये टाकायचं खरंच त्या नावाची फाईल आहे का नाही. मग जर fp1 नल आला म्हणजे फेल झालाय ते ओपन करायला, मग एरर मेसेज. आता दुसरी फाईल ओपन करा, fp2 f ओपन, argv of 2 काय मोड मध्ये, राईट मोड. क्लियर? ओपन द second file in write mode. There is no need to check whether it is opened success. It will get opened. रायटिंग मोडला ज्या फाईल असतात त्या क्रिएट होतात, रीडिंग मोडला फेल होण्याचे चान्सेस आहेत जर त्या नावाची फाईल नसेल. झालं, आता दोन्ही फाईल्स ओपन आहेत. नाउ कॅन वी स्टार्ट रीडिंग वन बाय वन कॅरेक्टर फ्रॉम वन फाईल, राईट? मग मला सांगा, एक एक कॅरेक्टर रीड करायला मी कोणता फंक्शन दिलाय, fget c. स्ट्रिंग रीड करायला fget s, फॉर्मॅटेडला fscanf, आणि ऑब्जेक्ट्सला म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे स्ट्रक्चरला बायनरी फॉर्म fread. असे आपण 4 ग्रुप्स शिकलो ना आणि 4वर प्रोग्राम्स घेतले. कॅरेक्टर रीडिंग रायटिंगला fget c fput c, स्ट्रिंग रीडिंग रायटिंगला fget s fput s, फॉर्मॅटेड रीडिंग रायटिंगला fprintf fscanf, आणि जेव्हा आपण स्ट्रक्चरच बायनरी फॉर्म मध्ये उचलून डंप केला तेव्हा fread आणि fwrite. गेटिंग? मग इथे तर आपल्याला वापरायला लागणार ch इक्वल टू fget c fp1, आणि कधीपर्यंत चालेल हे, नॉट इक्वल टू eof. eof म्हणजे -1च आहे. प्रॉपर समजून घ्या, fget c एक कॅरेक्टर fp1 मधनं रीड करताय, कशात कॉपी करताय, आणि तो ch मध्ये जो कॉपी झालाय ना तोच तुम्ही कोणाशी कम्पेअर करता, eof. आणि जेव्हा तुम्ही बियॉन्ड लास्ट कॅरेक्टर म्हणजे 100 कॅरेक्टर आहेत आणि 101 वा अटेम्प्ट केला जो नाहीये, तर मग -1, मग व्हाईल लूप स्टॉप होईल. आता आत आल्यावर पहिलं चेक करूया का की ch काय आहे, अपर केस मध्ये आहे का लोअर केस. त्याच्यासाठी पण फंक्शन्स होते, आठवत आहे? नाही, इज अपर असे एक फंक्शन्स दिले होते मी, सी टाईप डॉट. बरं, ते नाही वापरायचे तर मग आपण लिहू शकतो ch ग्रेटर दॅन इक्वल टू ए अँड ch लेस दॅन इक्वल टू z. म्हणजे जर ch a to z मध्ये आहे,
म्हणजे तो अप्पर केस मध्ये, तर त्याच्यात 32 ऍड करून टाकूया. एल्सेफ जर CH स्मॉल ए च्या कॅटेगरीत आहे आणि स्मॉल झेड, तर CH मधून 32 सबट्रॅक्ट करूया. काय जर कॅपिटल A टू Z मध्ये आहे, एक्झाम्पल कॅपिटल ए किती असणार 65, 65 मध्ये 32 ऍड केलं 97, 97 कोणाचा ASCII व्हॅल्यू स्मॉल ए. आणि तसंच जर स्मॉल ए टू झेड, आता एक्झाम्पल स्मॉल ए 97, 97 मधनं 32 काढलं तर 65 म्हणजे कॅपिटल ए. पण हे दोन्ही मध्ये नसेल, म्हणजे तुमचा कॅरेक्टर कॅपिटल ए टू झेड स्मॉल ए टू झेड मध्ये नाहीये, तर त्याला तसंच ठेवा आणि तसंच त्या दुसऱ्या फाईलमध्ये डंप करा. आता हा CH दुसऱ्या फाईलमध्ये एफ पुट सी करायचा ना, CH FP2. म्हणजे काय केलं कळलं, या फाईल मधून कॅरेक्टर रीड केला आणि तो कॅरेक्टर दुसऱ्या फाईलमध्ये राईट, फक्त तर राईट करायच्या आधी या कॅटेगरीमध्ये आहे का बघितलं. कॅपिटल ए टू झेड मध्ये असेल तर 32 वाढवलाय, स्मॉल ए टू झेड मध्ये असेल तर 32 कमी केलं आणि मग तोच CH दुसऱ्या फाईलमध्ये राईट केला. एग्रीड. आता दोन्ही फाईल्स काय करूया, क्लोज, F क्लोज FP1, F क्लोज FP2 आणि एक मेसेज देऊन टाकूया, फाईल कॉपीड सक्सेसफुली आणि मग रिटर्न 0. ठीक आहे. आता रन करायच्या आधी काहीतरी एक सॅम्पल फाईल्स देऊया ना. ठीक आहे, बघा आता इथपर्यंत कळलंय, फार सोपा आहे, म्हणजे सोपा प्रोग्राम. ओके, कंपाईल अँड रनच्या आधी पॅरामीटर घेऊया. इथे फक्त दोन फाईलची नावं पास करायची. मग सपोज मी CLA1.c दिला आणि दुसरी output.txt दिला. ठीक आहे, CLA1.c आणि output.txt. ओके, आता कंपाईल अँड रन. मेसेज आला, फाईल कॉपीड सक्सेसफुली. मग इथे डिरेक्टरीमध्ये आपण चेक करूया. ठीक आहे, star.txt त्याच्यात तिथे एक output.txt आली आहे आणि त्यात दिसतोय आपला कोणता प्रोग्रामच आहे, आपला जो CLA1 जो होता ना, हाच प्रोग्राम आहे. फक्त आउटपुट मध्ये दिसतंय का, जिथे लोअर आहे तिथे अप्पर झालं आणि जिथे अप्पर आहे तिथे लोअर. बघा इथे मी इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट्सला I कॅपिटल लिहिला होता, तो स्मॉल झाला आणि बाकीचं आहे तसंच ठेवलंय त्यांनी. बाकीच्या व्हॅल्यूज जशा होत्या तशाच ना. मीन मध्ये बघा MIN मध्ये M कॅपिटल IN स्मॉल लिहिलं होतं, तर तो M स्मॉल झाला आणि IN. ठीक आहे, इज इट राईट गाईज? हा, हे आउटपुट फाईल आहे. प्रोग्राम पाहिजे बघा, येत आहे. सॅम्पल फाईल्स देऊन बघितल्या. पॅरामीटर मधून दोन सॅम्पल फाईल द्यायची. पहिली अशी द्या की जी एक्झिस्टिंग आहे. आता इथून सुद्धा जर पॅरामीटर मध्ये जर पहिली फाईल नसेलच, आता ही CLA1.c आहे ना, CLA1.txt लिहिलं आणि मी कंपाईल केलं. आता तर तिथे एरर येईल, फेल टू ओपन फाईल CLA1.txt, कारण त्या नावाची फाईल नाही आहे. आणि कमी जास्त आर्ग्युमेंट्स पास केले तर त्याचा पण एरर येणार. ते जास्त आर्ग्युमेंट्स दिले, इथे इनव्हॅलिड नंबर ऑफ आर्ग्युमेंट. सगळं फुल प्रूफ पाहिजे, राईट? ओके.